सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव योगेश शामराव काळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, गाव आंबळे. ओके. आता हा जर तुमचा पाठीमाग आपण असं बघितला हा प्रोजेक्ट सगळा, तर साधारण किती गाय आहेत तुमच्या? 9 गाय आहेत. टोटल 9 गाय आहेत. म्हणजे त्याला परत हे वासरं त्यामध्ये येतात काही वेगळे येतात? नाही, हे वेगळे आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही दूध क्षेत्राकडे का बरं वळाले? दूध क्षेत्र किती दिवसापासून करताय मशीन? एक 2 वर्ष झाली ह्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही पडलेलो आहे. बरं. तर आमच्याकडे पहिले घरगुती गाय होती. बरं. त्या गायीवरनच आम्ही म्हणजे ह्या परत क्षेत्राकडे वळलो. ओके. आता मी असं ऐकलं की भरपूर समस्याला तुम्हाला सामोरं जावं लागलं, म्हणजे भरपूर ताणतणाव, टेन्शन. जनावर असं मी ऐकलं की हे जनावर तुम्ही पूर्णपणे बंद करणार होता काही दिवसापूर्वी, तर तो एक थोडासा इतिहास सांगा ना, किंवा बंद करण्यामागे काय कारण होतं? काय झालं, आम्ही एक व्यापाराचं ऐकून बार्ली चालू केली गायांना. बार्लीचा प्रोजेक्ट असा झाला की गाया खूप खाण्यासाठी वसवस करायला लागल्या. आणि अनुभव जरा पहिले सुरुवातीला कमी असल्यामुळं, दूध धंद्याचा ही गायांचा अनुभव कमी असल्यामुळे जरा आम्ही बार्ली बंद केली. बंद केल्यामुळे मग गाय एकदम अशा दुधाला ह्याला कमी पडल्या. खूप चढ उतार भेटले आम्हाला त्यात. मग आम्हाला एक मिसेसनी युट्यूबवरती मिल्क चार्जरचा व्हिडिओ बघितला. त्याच्यावर तिने एकदा जाऊन घेऊन आले. माझ्या एका गायीला मस्टर्ड्या झालता. 2 वर्ष त्या गायीला मस्टर्ड्या होता, दगडी मस्टर्ड. तो काही कव्हरच होत नव्हता. आणि हिने सुरुवातीला एक 5 किलोची बॅग चालू केली. तेव्हा आम्ही एक आठवड्यातच मला त्या मस्टर्ड्याचा फरक दाखवायला लागला, रिकव्हर झालेला. मग त्याच्यानंतर मग मी तिला म्हणलं की मिल्क चार्जर म्हणून तू ही बॅग परत आण. तिथून पुढे आम्ही मिल्क चार्जर तिथून पुढे मिल्क चार्जर. तर मी असं ऐकलं की तुमच्या ह्याच्यामध्ये ही जी तारा दिसतात हे पाठीमागच्या, ही तार कुठल्या तरी एका गायला लागली? काय ह्या गायला हीच गायला लागली डोळ्याला. ओके. ती डोळा दाखवा ना आम्हाला. आता साधारण जर पाहायला गेलो आपण तर हा डोळा होता. ह्या डोळ्याला पूर्ण जखम झालेली होती अशी आतमध्ये, म्हणजे इथल्या बाजामध्ये फाटलं होतं पूर्ण. बघा ना, ही दिसते ना, ही पूर्णपणे फाटलं होतं. ओके. तिला आम्ही कसलं इंजेक्शन सुद्धा नाही, कसली गोळी सुद्धा नाही. का बरं? एवढं जखम झाल्यानंतर पूर्ण मिल्क चार्जर वर कव्हर झाली. तुम्हाला एवढी कॉन्फिडन्स होता? म्हणजे पाठीमागे तुमचा मस्टर्डचा प्रॉब्लेम होता त्याच्यावर जे तुम्हाला रिझल्ट आला तेवढ्यावरती तुम्ही डायरेक्ट असं ठरलं की डॉक्टर बोलवायचं नाही. डॉक्टर न बोलवण्या मागे पण काही इतिहास आहे वाटतं. मी असं ऐकलं की तुमचे 24-25 हजार रुपये नुसते त्यांचं बिल व्हायचं. परिस्थिती आहे हा ना. म्हणजे तुम्ही स्वतः असे झाले होते की बाबा पार ह्या जनावरांना विकून गेले होते, म्हणजे नको बाबा आता आपल्याला जनावर नको. डॉक्टरांना बोलवायचं ठरलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं इंजेक्शन आणा तिला, मी येतो टोचून देतो. ओके. यांना म्हणलं नाही इंजेक्शन आणायचं. आपण पहिली 2 किलो पावडर वापरली ना, त्याच्यावरच ती गाय कव्हर करायची. मग त्याच्यावर ना पावडर म्हणजे संपली. 8 दिवस नव्हतीच पावडर, पण तरी त्यांना इंजेक्शन नाही आणून दिलं. म्हणलं तुम्ही पावडर आणचाल ना तेव्हा तिचा डोळा नीट होईल. त्या गायीमुळे तर पटकन बॅग आली. बर. असं नाही का? मी तर असं ऐकलं ताई की तुम्ही सरांच्या न सांगता तुम्ही 2 किलो आणलं होतं. हा, मी तो काय किस्सा होता? माहेरून आले होते दिवाळीतून. मग तेव्हा माझ्याकडे तेवढेच पैसे होते. तेवढीचीच 2च पॅकेट आणले. मला बघू फरक काय दिसतोय नाही का, इतके लोक वापरतात. आणि हे मला आधीच एक वर्षभर कळलं होतं. आपण मी एक माझ्या भावाचा गोठा आहे मोठा, तिथं गेले होते. म्हणजे त्याला विचारलं की असं वापरावं का, तर तो म्हणलं की महाग आहे. मग नंतर मी परत दुसऱ्या वर्षी त्याच्या गोठ्यावर गेले माहेरी गेल्यावर, तर त्याच्या इथं बरेच बादल्या दिसायला लागल्या. जे महाग मत होते त्याच्याकडे भरपूर बादल्या दिसायला लागल्या. मग त्याला म्हणलं की अरे तू तर वापरतोय, मला म्हणलं महाग आहे. म्हणलं नाही अगो, रिझल्ट 1 नंबर आहे, मी वापरतोय. आणि मी तुला सांगता राहिलो, तू घेऊन जा म्हणलं जाताना, तुला देऊ का एक बॅग, एक बादली. मी नको म्हणलं, मी सासवडला घेऊन जाते. सासवडवरून इथून कुठून घेऊन जाणार ना. मग सासवडवरून येताना 2च पॅकेट आणले, पण 2 पॅकेट मध्ये इतका रिझल्ट मिळाला. म्हणजे नारळा एवढी गाठ होती. काय बोलतो? गाठ होती नारळा एवढी कासेत. ती पूर्ण कासेतली गाठ निघाली. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की त्या गाठीतून म्हणजे त्याची घाण निघत होती, दुधासारख्या निघत होत्या. मग आम्हाला परत वाटलं मस्टर्ड झाला, म्हणून आम्ही त्याच दिवशी बादली घेतली. आणि त्यांच्याकडे माझं डबल पेमेंट सुटलं होतं. मग त्यांनीच त्या माधुरी मेडिकल मध्ये, ते सासवडचे नाहीत का, त्यांनीच सोडले तिथं पैसे मला, की माझ्या मोबाईलवर येत नव्हते म्हणून त्यांच्या मोबाईलवर सोडले मेडिकलवाल्यांच्या. तिथूनच मी ट्यूब घेऊन आले. पण त्या ट्यूब अजून 2 घरात आहेत. आता नको वापरायला, हे सगळं कव्हर होत आलेले दिसते. आणि मग ती ट्यूब तशा पडल्यात ना, अजून एकही गायला वापरलेले नाहीत. व्यायलेल्या गायीला सुद्धा वापरलेले नाहीत. नाही तर व्यायली गाय की 2-3 दिवशी तिला काय ना काय प्रॉब्लेम मस्टर्डचा व्हायचाच. अरे बापरे. मग आता मग तिला किती ग्रॅमनी तुम्ही मिल्क चार्जर दिलं आणल्यानंतर?
आणल्यानंतर आता ते छोटे छोटे पुढे दिसत होते. मी येता येताच गावात उतरले, दुकानात 100 ग्रॅमचं वजन करून पुडीत बांधून आणलं. 2 कप भरले तिचे. 3 दिवस दिलं 100-100. परत एकच कपानी 1-1 कप द्यायला लागले. त्यात चमचा वगैरे नव्हता त्या पॅकेटमध्ये. 1-1 कप द्यायला लागले घरी आल्यावर. मग त्याच्यावर तिचं झालं व्यवस्थित. म्हणजे आता क्लिअर एकदम क्लिअर. बरेच शेतकरी म्हणतात, बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधवाशी आम्ही जातो तर त्यांचा एक प्रश्न असतो, नाही मस्टडी बराच होऊ शकत नाही. म्हणजे स्वतः डॉक्टरच तुम्हाला सांगतात नाही साहेब ते होऊच शकत नाही, कारण तुमचा स्वतःचा बी अनुभव आहे ना. 2 वर्ष कुठे झाला होता तो, आणि 2 वर्षानंतर ज्यावेळेस मिल्क चार्ज हातात मिळालं तुम्ही तर सांगू राहिले किंवा तो किती दिवसात बरा झाला. म्हणजे समजा आता तुम्ही जे मिल्क चार्ज चालू केलं त्यांचं किती दिवस झाला आता चालू केलं तुम्ही? 30 डिसेंबरला आणलं, संध्याकाळपासून चालू केलं. बर. तिथून पुढं सगळं क्लिअरच होत चाललंय. आणि आता तर मी म्हणते आमच्या गाय आहेत ना 60%-70% क्लिअर झालेत. 70% क्लिअर झालेत. कारण ह्या गाया मी तेव्हा जे बघत होते आणि आता जे बघते ना तो आपल्याला फरक जाणवतोच ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता तुमची तब्येत बघितली सर, एवढी खालावली तब्येत, काय कारण होतं? तुम्ही असं सांगितलं की बारली पण चालू केली होती तुम्ही. बारलीमुळे आमची गायींचे जास्त नुकसान. ती खात होती बर, खायची पण काय पातळ शेण टाकायची, लागत नव्हतं. आणि परत ही गाय आहे ना खाणं पूर्ण कमी झालं होतं. ओके. खाणं कमी होऊन तिला गुचिड, बर, इतके गुचिड ना अगदी अशी चादर लावल्यासारखी तिच्या अंगाला. असं आता बघितलं ना एक सुद्धा कुठं नाही सापडलं. ही जी गाय आहे ना पूर्ण, ही गाय 8व्या महिन्यातच वेली, म्हणजे घाबरली एक प्रकारे. बर. तर ही जी परिस्थिती अशी होती की जर तिला तिची ट्रीटमेंट चालू करायला 2 डॉक्टर झटत होते. बर. वासरू बाहेर काढताना. बर. तर गाय अक्षरशः डॉक्टर शेवट म्हणले गाय जगन म्हणून गॅरंटी. काय कारण त्याच्या मागे? म्हणजे तिची खाण्याची हाबळ झाली जरा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकर व्यायाल्यामुळे तिला त्रास भरपूर, अंगावर ताकद नव्हती राहिली. पण त्याच्यापूर्वी बारली चालू केली होती ना. हे सगळं गुचिडाने पूर्ण भरलं होतं आणि आता ही स्किन सगळी निघाली आहे. आता हे चार्जरचा इफेक्ट आहे बघा. ही जी स्किन पडते एकदम, म्हणजे ही सगळी जुनी स्किन पडून नवीन स्किन तयार होती. आता बघा हे कसं तुम्ही आता हे करा ना, आता बघा ही सगळी घाण निघायला लागली, स्किन चेंज झाली सर पूर्ण. म्हणजे ही जी दिसते तुम्हाला ही आता ही जी पहिली याच्यापेक्षा खराब होती, ह्याच्यापेक्षा खूप खराब होती. म्हणजे तिला असं हात लावायला सुद्धा घाण वाटायची. तिला चालता नव्हतं गायला, अशी परिस्थिती झाली. म्हणजे जी आता मला ताई असं विचारायची की जी बारली जी चालत होतो तुम्ही, ते बारलीने पूर्ण शरीरामध्ये विकनेस पण आला होता. म्हणजे तुम्ही किती वर्ष देत होते त्यांना? 1 वर्षभर दिली असेल. पण कसं आहे, तुम्हाला बी अशाच एका व्यक्तीने सल्ला दिला होता नाही बारली चालू करा, मग तुम्ही असं सांगितलं की बाबा मला हे पण मग सांगतो की एकदम दूध पण 1.5 लिटरवर चालू होतं. तो काय किस्सा आहे सगळं? 1.5 लिटर एका टाइमवर घेतली. पावशर दूध द्यायला लागली, एका टाइमवर घेतली होती. आता ती दूध काढलं नाही तर गळायला लागतं पूर्ण. आता किती लिटर दूध निघतंय? आता 2-2.5 लिटर निघते. म्हणजे जी 1 लिटर आली ती बंद होण्याची आता 2-2.5 लिटरवर गेली. आणि हे असं दिसत नव्हतं. हे पूर्ण हे आणि हे असं चिटकल्यासारखं. अरे बापरे, असं दिसायला लागलं होतं. पूर्ण वीक झालेली होती. म्हणजे जनावरांची पडायसारखी झाली होती. आणि असं चालायला लागली ना तरी अशी पटकन बसून जाईल असं वाटायचं. परत ही उठते की नाही उठते असं परिस्थिती निर्माण झाली होती. बापरे. म्हणजे हिच्या बाबतीत तर ना हिचं खरंच सांगायचं म्हणजे ही 8-15 विकून द्यायला मी तर ऐकलं तुम्ही गोठा मग सांगत होतं मला हे बंदच करायचं होतं. कारण ती परिस्थितीच तशी होती. दूध नव्हतं, दूध होतं 12 लिटर. एवढ्या गायांना सांभाळणं 12 लिटर मध्ये शक्य नाही. बरोबर. वैरण खुराक तर किती महाग आहे. म्हणजे ते परवडायच्या बाहेरचा खेळ होता सगळं. तुम्ही एक मग सांगत होतं की ज्यावेळेस मिल्क चार्ज चालू केलं त्याच्यानंतर डॉक्टर बंद झाला, हा काय प्रकार आहे? म्हणजे त्याच्यानंतर आजारपणच नाही, ताप नाही, मस्तड्या नाही. हे 2 आजार खूपच असतात गायला, म्हणजे सारखेच असतात. 2 दिवसाला डॉक्टर आलेच पाहिजेत असं असतंच. पण आता तरी 30 तारखेच्या पुढे आम्ही डॉक्टरना बोलवलंच नाही. एकदाच बोलवलं फक्त बोलवलं होतं. म्हणजे फक्त भरण्यापुरते डॉक्टर आला. आणि त्याच्या पूर्वी काय येत होता? तेच की सारखं ताप. गाय वेली ना की तिला पिशवी साफ करायला डॉक्टर लागायचा पहिली गोष्ट. आता मिल्क चार्जर चालू आहे तो विषयच नाही राहिला. बोलवलंच नाही. आणि त्यांनी काय जाणवलं माहिती का, डॉक्टरांना नाही बोलवलं की गाई कुठं एक 4 दिवस झाली अशी कोब्यावर वल वगैरे राहिलं की मस्टड्यावर जायची वेल्याच्या नंतर. तर मग आलं डॉक्टर, परत झाले ट्रीटमेंट चालू. 4-5 हजार रुपये सुरुवात झालीच. म्हणजे गायीचं उत्पादन येण्याआधीच तिचा खर्च चालू व्हायचा. म्हणजे प्रॉफिट तर सोडा, हा धंदा लॉस मध्ये चालला होता. सर तुम्ही ज्यावेळेस आले होते गोठ्यामध्ये काय वाटतं त्यावेळेची काय परिस्थिती? मी सगळ्यात पहिले गाय सरांनी ठीक आहे. आणि मी सरांबरोबर बोललो, चर्चा केली सर नक्की काय परिस्थिती. म्हणजे सर
शेतकऱ्याची जी दयनीय अवस्था म्हणतो ना आपण ती इथं पाहिली. जबरदस्त सगळ्यात वाईट वाटलं मला. आणि काळे सरांकडे बघितलं आणि त्यांचं जे ऐकलं मला एवढं म्हणजे नाही एवढं वाईट गोष्ट वाटली की याला आपल्याकडे असून म्हणजे नाही का ह्या गोष्टी असून आपल्याकडे कमजोरीपणा येतोय. अगदी बरोबर. मग सरांना मी भेटलं, सरांना कॉन्फिडन्स दिला. सरांना म्हणलं सर तुम्ही कंटिन्यू मध्ये राहा. आता सर पहिल्यापासून म्हणजे सासवड मग कसं सोयीचं असल्यामुळे तिकडूनही मला नाही काय झालं नवनाथ सरांचं कॉन्टॅक्ट व्हायच्या आधी आम्ही तिकडे म्हणजे कॉन्टॅक्ट झाला. परत एक व्हिडिओ बघितला, व्हिडिओ पारगावचा, त्यातून त्यांचा नंबर घेतला. अच्छा जवळ मिळते म्हणून. तसं नाही झालं, सासवडला आधी मी सासवडवरून आणत होते आणि परत एक व्हिडिओ बघितला त्यात नवनाथ सरांचा नंबर सापडला मला. तिथून नंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट झाला. आणि त्यावेळेस इथं परिस्थिती आली त्यावेळेस तुम्ही थोडेसे हादरूनच गेले. नाही मी ज्यावेळेस आलो ना सर यदा कदाचित मी सगळ्यात स्टार्ट असतो तर मग अजून मी लय लांब गेलो असतो, जबरदस्त युनिट करून दिला असं आहे ना. पण सरांची ज्यावेळेस मी परिस्थिती पाहिली ते गायांची परिस्थिती आणि काय म्हणतो माहितीये का शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी बघितलं मग आपल्या सिटीचा फायदा काय. अगदी बरोबर. सगळ्यात वाईट गोष्ट आपल्या हातात सोनं आहे आणि सोने परीस आहे. आपण जोपर्यंत परीस लोकांपर्यंत सरांना मी डायरेक्ट सांगितलं सर म्हणलं तुम्ही शुअर राहा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ते थोडे कॉन्फिडन्स. सगळ्यात म्हणजे मोलाचं श्रेय असेल तर मॅडमचं सगळ्यात जबरदस्त. पहिली परिस्थिती अशी होती की सर ऐकत नसायचे, मॅडमना सांगायला लागायचं. मॅडम म्हणल्या की सरांना तुम्ही येऊन स्वतः सांगा. मला 2 दिवस थोडा वेळ गेला. म्हणलं मी काही करून तुमच्या कोठे जवळजवळ मला वाटतं 4 वेळा मॅडमला मी म्हटलं येतो, काही कारण असतं बाकीच्या व्हिजिटमुळे येता आलं नाही. ज्यावेळेस मॅडम नसताना बघा कार्यक्रम होते काहीतरी, मी माझे सगळे कार्यक्रम मॅडम नव्हते तरी पण मी डायरेक्ट सरांना म्हटलं मी व्हिजिटला आलोय आपण बोलू. मग सरांच्या शेतीविषयी चर्चा केली, त्याच्यानंतर गायांची पहिली चर्चा केली, सरांची सगळी म्हणजे टोटल माहिती काढली. एवढे म्हणजे सर त्यावेळेसची परिस्थिती अशी होती. त्या दिवशी सरांकडे जे आलतो ना मी म्हणजे इतकं वाईट वाटलं की म्हणजे खरंच आपण आहे ना एसटी वैदिक मध्ये जे काम करतोय आणि ज्या माणसांचा त्या दिवशीचा रोल आणि आजच्या रोल मध्ये हा जो फरक आहे ना सर, हेच आपली कमाई ही एसटी वैदिक मुळे. एसटी वैदिक मध्ये आपण जे मिल चार्जर मध्ये जे कमाई म्हणतो, जे आपण राम सर सांगतात की बाबा तुम्ही किती कमवता सर, आपण हे कमवतो. बस मेन गोष्ट. तुम्ही तर मग अशी म्हटली बाबा पहिले खूप हावरेवानी करायची, जनावर सारखे खादडायला बघायचे, खायला बघायचे. आता काय तर सगळ्या पळत येणार, ज्या खातायत त्यांना ढकलून येणार, त्या खायला सुरुवात करणार. आता तसं नाही होत. इथं टाकली ना तर प्रत्येक गाय आपापल्या जागेवर थांबणार. तिथं टाकली की ती तिचंच तोंड घालणार, इकडे येणार म्हणजे सेन्स आला. आणि शेणात बी फरक पडला. शेण पहिले आमचं पातळ पडायचं भरपूर आणि असं खाल्लं की असं मागणं शेण टाकायची. बरोबर. आणि आता जे शेणाचं प्रमाण आहे घट्ट आहे आणि प्रमाण कमी झालं म्हणजे शेण टाकायचं. आता आपण इथं उभं आहे ना, कमीत कमी इथं आखी लाईन लागली असते पहिल्या पूर्ण आता ह्याची. आता बघा आधी पाठीमागे शेण पाहिलं सर, आता इथं बघा हे घट्ट शेण निघायला लागलं बघा. आता हे सगळं शेण आहे ना सर, किती गायांचं असेल तुमच्या अंदाजे? हे आता एवढं जे पडलंय धारा काढतो हे ना, हे साधारण 2-3 गायांचं, हे 8 गायांचं शेण. हे गायांना असं सेन्स आला की जिथं बाबा जायचंय तिथं ते शेणी केलं पाहिजे. आणि हे रात्रभराचं हे का जरी दाराला आपण घेतले सर, मला काय म्हणायचं 4 गायांचं एवढं शेण पडलंच पाहिजे दारा काढून. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हे 9 गायांचं शेण. आता मला सांगा ना, आता दुधामध्ये काय बदल झाला? आता जे दूध होतं पहिलं चवीला कसं लागायचं? तुम्ही चहा पित असाल घरी, त्याचं काय दूध पीत नव्हतं आमच्या घरात. हे पहिल्यापासून डेअरीचं करायचं, त्याच्यामुळे आमच्या घरात दूध कोण पीत नव्हतं. माझे वडिलांनी हे स्पॉन्सर केलं होतं आणि वडील आले की दूध प्यायचे. बर. पण ते म्हणजे दुधाचा लय वास येतो. बारली तुम्ही दारू पाहत होता, मग दारू सारखंच काम होणार. लय वाशाळ वास येतो. म्हणले मला ना दूध इथं आलं की प्यावतच नाही. मी घरी गेलो तरी 8 दिवस दूध पित नाही. ते फक्त इथले काय त्या रिझन मुळे. आणि मग नंतर आता नाही का परत तात्ता येऊन गेले, थोडे दिवस झाले, तेव्हा त्यांना मी परत दूध दिलं. म्हणलं तुम्ही पिऊन बघा. मग ते प्यायला लागले दूध. आता त्यांना आवडायला लागलं इथलं दूध. म्हणजे चव येते दुधाला, जी पहिली मी प्यायचो ना त्या हिशोबाची चव आता येते. आणि ह्यांना सुद्धा आता दूध भाकरी आवडते. दुधात 100% फरक आहे. 100% फरक. दूध भाकरी खातात. कालवण जर नाही आवडलं तर दुधात भाकरी चरून खातो. पहिल्याचा काळ आठवतो. तुमच्या एका जनावराच्या डोळ्याला इन्फेक्शन झालं होतं, म्हणजे एकाला तुमची तार लागली होती आणि एकाला इन्फेक्शन झालं होतं. ती कुठली गाय? ती काय तिला म्हणजे फोड आला होता. तो फोड नव्हता नुसता, असं फ्लावरचं फुल कसं असतं, फ्लावरचं फुल तसं इथून असं डोळ्यातून आलं. ऍक्च्युअली काय गाय जेव्हा आम्ही घेतली, व्यापाऱ्याकडून गाय घेतली होती, त्या गायला पहिलेच इन्फेक्शन असणार आहे. म्हणजे कुठला बी माणूस गाय विकतो
काही ना काही त्या कारणामुळे असा विषय तिचा पहिला झालेला. ते आम्हाला त्या टायमाला लक्षात नाही आलं. मग हिथं आले त्या गायीला म्हणजे त्रास व्हायला लागला 2-3 महिन्यानंतर वेल्यानंतर. तर ती गाय वेल्याच्या नंतर त्रास जाणवल्यानंतर आम्ही मिल्क चार्जर, आता त्याचा मिल्क चार्जर केलं, त्याचं निदान पाण्यातून सुद्धा वास येत होता, वास पूर्ण. पण आता तर बघितलं एक डोळा एकदम क्लिअर झाला, क्लिअर, आणि दुसरा डोळा क्लिअर व्हायच्या मापात म्हणजे त्याचं इन्फेक्शन बाहेर पडतंय, बाहेर पडतंय. आता मला एक विचारायचं आहे की बाबा डॉक्टर तर बंद झाला तुम्ही म्हटले, दुसरी गोष्ट बारलीमुळे जनावर जी खराब झाली होती ती एकदम योग्य झाली, तिसरी गोष्ट शेण सुधारलं, चौथी गोष्ट रवंतच्या बाबतीत काय, जी रवंत आहे ते रवंत काय म्हणतंय एकदम निवांत बसतात. पहिलं कसं बसलं की ही गाय दुसरी गायला असं हुंदडणार, ती गाय दुसऱ्या गायला हुंदडणार, हे अगदी 10% प्रमाण राहील. आणि वरून कुट्टीचा काय विषय सांगतो ना, कुट्टी टाकली ना आता खाणार, पाणी वगैरे पिणार एका तासभराने, आणि एक जागा धरली ना तर डायरेक्ट 4 वाजताच उठणार, म्हणजे एकदम शांत झाली. शांत. जनावरची पहिली हुंदडायची सगळ्या गोष्टी हा बंद झाल्या. मला एक शेवटचा प्रश्न विचारता येतो तुम्हाला दोघांना पण, मुळात मिल्क चार्जर महाग आहे आमच्या हिशोबाने. आता सांगतो परिस्थिती, डॉक्टर जर गोठाधारक असता तर तुमच्या डॉक्टरचा मेडिसिनचा खर्च जर धरला तर मिल्क चार्जर अजिबात महाग नाही. ही परिस्थिती. सर तुमचं काय सजेशन, जे शेतकरी आहेत आता पुरंदर तालुक्यामध्ये वापरावं, तर अशा सगळ्या शेतकरी तुम्ही दोघं काय सांगा? वापरावं, ज्याला गोठा टिकवायचा आहे त्यांनी मिल्क चार्जर वापरावं असं माझं स्पष्ट. आणि कसं असतं गोठ्यांवर की एक गाय 2-3 वेळ तर पिळली की विकून टाकायची, दुसरी घ्यायची, पण ह्या टिकणार आहेत आपल्याकडे जास्त वेळ तर टिकणार आहेत. लांब कशाला, ही जी गाय आहे ना, ही डॉक्टरनी जेव्हा ट्रीटमेंट दिली गाय व्यालीची, आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानी 1.5 महिने 2 महिने मिल्क चार्जर चालू करून केल्याच्या नंतर डॉक्टर म्हणला ती गाय कुठे म्हणला आपण ट्रीटमेंट केलेली, त्याच्या समोर गाय उभी होती तरी ओळखून नाही शकली, त्याला ओळखून नाही आली. क्या बात आहे. आणि मी तर म्हणते हे आम्हाला आधी कळायला पाहिजे होतं. आमची एक गाय अशी तिवेनी मेली, म्हणजे तिचं पायाला भरपूर लॉस गेलेलं. माझी एक गाय होती हिच्यापेक्षा भारी क्वालिटी, 2 दाती कालवड होतं, म्हणजे लॉसेस सहन केले तुम्ही भरपूर. तुम्हाला सांगतो काय, 9व्या महिन्यात ती गाई 3 दिवसावर गाय आलेली होती, कास वगैरे केली, आणि काय झालं काय माहिती, गाय जागेवर एक्सपायर झाली. तिला तिव्याचं एक लक्षण दाखवलं, नाहीच गाय शेवट, त्याला पाळणा आणला, त्याला बराच खर्च केला, पण तेव्हा आम्ही वाढलेलं नव्हतं. मिल्क चार्जर जर मिळालं असतं तर ती गाय आपल्यामध्ये असती गाय, आणि सगळ्यात सरस गाय होती. आणि म्हणजे नाही अल्टिमेट झालं असतं. आज ह्या गाय त्याच्यामध्ये अजून तुम्हाला 10-20 गाय जास्त वाढल्या आज ती गाय. सरांना मी आधीच सांगितलं की सरांना ज्या दिवशी भेटलो म्हणलं सर आपण डबलच करणार, आणि सरांनी सांगितलं सगळ्यांचे विचार तुम्हाला की मी डबल करणार. आज सर शाश्वत आहेत सगळे. खूप छान आनंद वाटला तुमच्या गोट्यामध्ये येऊन, की जो गोटा संपुष्टात येणार होता आज आपण तो परत उभा केला. हजारो शेतकऱ्यांना संपेल हे उदाहरण आहे त्याच्यामध्ये की बाबा गायींची परिस्थिती ही आपण बदलणार आहे. सगळ्यात महत्वाचं, जी तुमच्या गायींवरती परिस्थिती आहे ही आपणच आणली आहे, आणि त्याला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्याकडेच आहे. म्हणजे आज बारली असतील, तुमच्या डॉक्टरचा खर्च असेल, हा सगळा बंद करून तुम्ही आज खरं तर मिल्क चार्जरकडे वळायला पाहिजे. आणि हे का वळायला पाहिजे आम्ही म्हणतोय म्हणून नाही, खरं तर तुम्ही तुमची स्वतः उदाहरण आहे अख्ख्या महाराष्ट्राला की जो गोटा तुमच्याकडे संपुष्ट तो तुम्ही उभा करून दाखवला. मी खूप खूप आभारी आहे, थँक्यू आहे तुमचं, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हे हाडं पण आहेत ना, हे पूर्ण ते कळते दिसत होते जेव्हा चालू करायच्या आधी, हे सगळं दिसत होतं, पूर्ण सांगाडा दिसत होता. तुम्ही आता हात फिरवा बघा ना, केस कशी निघायला लागली बघा ना, वारे निघून जाते वारेने. म्हणजे तुम्ही जर हे गायला धुतली तर परत चकाचक येते. काय झालं आमच्या जरा पाण्याचा इश्यू झाला, मोटरचा इश्यू झाला, म्हणून 4 दिवस झाले गाया धुतल्या नाही, आणि हे 4 ते म्हणून 8-10 दिवस झाले गाय धुतल्या नाही. ह्या गाया जर धुतलेल्या असत्या तर आज तुम्हाला वेगळं चित्र दिसलं. आणि अजून एक ऑब्झर्वेशन केलं का, ह्या गोट्यामध्ये आल्यापासून वास नाही येत. हा ऑब्झर्वेशन सगळ्यात महत्वाचं, मच्छर नाही, वास नाही, आणि विशेष म्हणजे तुम्ही कसे म्हटले याला गुचिड पण नाही, खूप कमी झाले गुचिड म्हणजे हा एक चमत्कार म्हणावा लागेल. चादर होती, चादर पूर्ण अशी नाही का, तिला हात लावायला नको वाटत होते इतकी चादर, इतकी हिलाच नाही, सगळ्या गाड्या परिस्थिती हा ना. क्या बात आहे. हे गोचिडांमुळेच ही स्किन खराब झाली आणि मग ती निघत चालली आता. त्यांचं म्हणजे आता हे मानतात ना, आता महिनाभर अजून म्हणते गोचिड ही आता बघा ना, ताई एवढ्या शेजारी उभा राहिल्या त्याला कुरळत्यात, पण तिचं रवण चावलं, ही मला मारायची, ही नाही मला मारायची, आता नाही मारत, आता शांत झाली. खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. या गाईला असं जवळ उभं राहू शकत नव्हते, इतकी धावून यायची माझ्यावर, आता तिचं काय नाही. आणि सर तुम्हाला शेवट की तुम्हाला गायडन्स कोण करतो इथं?
सर नवनाथ सर. नवनाथ सर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव नवनाथ दत्तात्रय कोलते, मुक्काम पोस्ट पिसर्वे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. माझं पिसर्वे ठिकाणी दत्तकृपा ॲग्रो म्हणून शॉप आहे. ओके. यासाठी वैदिकचं आणि मिल्क चार्जरचं पूर्ण मार्गदर्शन तालुक्यामध्ये बऱ्यापैकी 90% देतो. मोबाईल मिल्क चार्जरचे टोटल अनुभव आहेत. ओके. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9325 02 07 81. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.